नमस्कार मंडळी, मी रेणुका कोटकरकर आजच्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्यू. आज आम्ही कुडाळ MIDC मध्ये असलेल्या गवळदेव मंदिर मध्ये जाणार आहोत. जाण्याचे कारण म्हणजे आज गवळदेव मंदिरामध्ये जत्रा असल्यामुळे आम्ही जाणार आहोत. अगदी रोडला लागूनच हे मंदिर आहे, श्री देव गवळदेव प्रसन्न. मी आणि सुमित आम्ही दोघे पण या मंदिरात आलेलो. मंदिराच्या बाहेर अगदी मोठ्या प्रमाणात दुकानं लागली होती. सगळ्या प्रकारची दुकानं होती. ती कोणती दुकानं असणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला असल्यामुळे जत्रेत गर्दी पण भरपूर होती. या मंदिरामध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ होती. मी आणि सुमित आम्ही दोघं पण पहिल्यांदा या जत्रेला आलेलो. या मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला सुंदर असं संगीत ऐकायला आलं. इथे भजन चालू होतं. इथे बाजूला बसलेल्या आजीकडून आम्ही केळी वगैरे घेतली. बघा, सुंदर असं संगीत मला ऐकायला भेटतंय. तारीला धरती ऐसे घेतली तारीला धरती. खूप गर्दी असल्यामुळे मला रांगेत उभं राहावं लागलं. म्हटलं रांगेत राहून आपण दर्शन घेऊया. मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे आम्ही घेतलं. सुंदर असे श्री देव गवळदेवाची मूर्ती बघून तर मन प्रसन्न वाटलं. जत्रा असल्यामुळे आज या मंदिरात पूजा पण होती. पूजेला वगैरे मी पाया वगैरे पडले. मग आता थोडी प्रदक्षिणा वगैरे घालून घेऊया. या मंदिराला लागून सुंदर असं वडाचं झाड पण आहे. मंदिराच्या बाजूला दशावतार मंडळी पण आलेली होती. मी मंदिराच्या मागून पूर्णपणे प्रदक्षिणा घातली. सुंदर अशी बघा रांगोळी पण काढलेली आहे आणि पालखी पण सजवलेली आहे बघा. मंदिर पूर्णपणे फुलाने सजवलेलं होतं बघा. सुंदर असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर आम्ही बाहेर तीर्थप्रसाद वगैरे पण घेतला. आम्ही आलेलो त्यावेळी एवढी गर्दी नव्हती, पण आता गर्दी खूपच झाली. त्या जत्रेत आजूबाजूला खाज्याचे वगैरे दुकानं पण आहेत बघा. जत्रेमध्ये लहान मुलांची मजा असते, कारण वेगवेगळी मार्केटमध्ये आता खेळणी पण आलेली आहेत. जत्रेत आवर्जून येणारी आणि लोकांच्या आवडणारी गोबी मंचुरियन. आमच्या लहानपणी एवढी खेळणी तर आम्हाला बघायला कधीच मिळाली नाही. ह्या जत्रेत रिंग टाकायचा पण गेम आलेला.
इथे बघा लहान मुलं कशा उड्या मारत आहेत, सॉन्ग वर मस्तपैकी नाचत आहेत. काकांकडे सगळं लेडीजला लागणारे कॉस्मेटिकच्या वस्तू होत्या. हल्ली मार्केटमध्ये गृहोपयोगी वस्तूंचा सेल म्हणजे 20 रुपयांचा सेल मोठ्या प्रमाणात दिसतो बघा. सुंदर डबे, गाळण वगैरे अशा मोठ्या मोठ्या वस्तू आपल्याला या 20 रुपयामध्ये भेटतात. थंडीत कोणाकोणाला आईस्क्रीम खायला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. लहान मुलं बघा मस्त मजा करतायत. या दादांकडे आपल्याला सुंदर असे फोटो फ्रेम भेटतात आणि एकदम कमी किमतीत असलेले हे फ्रेम आहेत आणि सुंदर आहेत बघा. म्हटलं थोडा वेळ दुकानं वगैरे फिरून झाली आहेत आणि थोडंसं म्हटलं भजन ऐकूया म्हणून मी भजन ऐकायला थांबलो. जगती